प्रभाग क्रमांक 4 या प्रभागामधून आमचे 4 उमेदवार मनपा निवडणुकीमध्ये निवडणूक लढत आहेत। त्यामध्ये अ मध्ये प्रेमलता मिलिंद आभाडे, क मध्ये लक्ष्मीताई आमच्या आमले आणि ड मध्ये यश अंबादास मस्के हे 4 उमेदवार निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। आम्ही या भागामध्ये 20 वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असताना जवळपास 95% कामं आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत। 2-5% राहिलेली आहेत। ती कामे या निवडणुकीनंतर येत्या काही महिन्यात आम्ही पूर्ण करणार आहोत। महानगरपालिकेमध्ये ते महापालिकेची आर्थिक स्थिती माननीय आयुक्तांच्या आशीर्वादाने सगळी डबघाईला आलेली आहे। महापालिकेच्या तिजोरीमध्ये ठणठणाट झालेला आहे। अशा वेळेस निवडणूक झाल्यानंतर विकास निधी हा निवडून येणाऱ्या उमेदवाराला देण्याची कुवत, महापालिकेची आर्थिक कुवत अजिबात राहिलेली नाही। परंतु आम्ही आमचे उमेदवार निवडून आल्यावर आम्ही पालकमंत्र्याचा जो DPTCचा निधी असतो, जो त्यांच्या सामाजिक न्याय विभागाचा निधी असतो हजारो कोटीचा, त्यामधून या परिसराचा संपूर्ण प्रभाग क्रमांक 4चा विकास करण्यासाठी तो निधी आम्ही पालकमंत्र्याकडून उपलब्ध करू आणि या भागामध्ये राहिलेले काम सर्व पूर्ण करू। शिवसेनेचे जर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून दिले, जर आम्ही या 5 वर्षामध्ये SC प्रवर्गातील एखादा नगरसेवक महापौर करण्यात यावा यासाठी आम्ही पक्ष प्रमुखाकडे मागणी करू आणि ते आमच्या मागणीला नक्कीच दाद देतील असा आमचा विश्वास आहे। पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत। आपल्या वार्डामध्ये कामं केली असतील, त्या संदर्भात आपल्या माझा वार्ड हा त्यांच्या याच्या मतदारसंघामध्ये नसल्यामुळं मला त्यांनी फारसा निधी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो। परंतु प्रदीप जायस्वाल यांचा निधी मी या ठिकाणी आणलेला आहे आणि या अगोदरचे जे पालकमंत्री होते शिवसेनेचेच होते, आमचे रामदासभाई कदम, संदीपान भुमरेजी यांनी मला कोट्यावधीचा निधी या भागामध्ये दिलेला आहे। आता पालकमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही तुमचं संपूर्ण पॅनल निवडून आणा आणि भरघोस निधी मी तुम्हाला त्या ठिकाणी विकास कामासाठी देईल। रोजगाराबद्दल काय सांगणार? रोजगाराबद्दल महाराष्ट्र शासनामध्ये उद्योग मंत्री हे शिवसेनेचे आहेत, आमच्या पक्षाचे आहेत। त्यांच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना आम्ही जे आपला इंडस्ट्रीज एरिया आहे त्या भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ। काही तरुण जे व्यवसाय करू इच्छितात त्यांना वेगवेगळ्या स्कीममध्ये लोन काढून देऊन त्यांना व्यवसाय उभारून त्यांना रोजगाराला लावू। आपल्या परिसरामध्ये पडेगावला सफारी पार्क निर्मिती होत आहे। इथे जवळपास 700-800 कामगारांना नोकरी लागणार आहे। त्या संदर्भात आपण युवकांना काही नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे। तो सफारी पार्क जो होता है तो हा 4 नंबर प्रभागामध्ये होत आहे। आम्ही महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊ की या प्रभागातील लोकांच्या जमिनी आजूबाजूला आहेत आणि या प्रभागाच्या नागरिकांना प्राधान्याने त्या ठिकाणी नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे। महिलांसाठी वेगवेगळे जे योजना आहेत त्या माध्यमातून महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील। औरंगाबाद शहर छत्रपती संभाजीनगर परिसर हा इंडस्ट्रियल एरिया म्हणून प्रसिद्ध आहे आणि अलीकडे एज्युकेशन हब म्हणून सुद्धा तो नावारूपाला येत आहे। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची खूप समस्या आहे। त्या समस्या सोडवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्या समाज कल्याणच्या ज्या वसतिगृह आहेत त्याकडे मोठ्या प्रमाणात पालकमंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ शिरसाट यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे। त्या विद्यार्थ्यांच्या ज्या गैरसोयी त्या दूर करण्याकडे त्यांचं प्राधान्याने लक्ष आहे आणि सध्या काम चालू आहे त्या विद्यार्थ्यांच्या सुविधा ज्या आहेत त्याच्या संदर्भात। पालकमंत्री महोदयांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटीचा निधी दिलेला आहे। त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होईल की नाही त्याकडे आपण लक्ष देणार आहे।
पालकमंत्र्यांनी जो 500 कोटीचा निधी दिलेला आहे तो एकदम ऐतिहासिक असा निर्णय आहे आणि आतापर्यंत एवढा मोठा निधी या संस्थेला कुठल्याही सरकारमध्ये देण्यात आलेला नाही. कुठल्याही पालकमंत्र्यांनी त्या दिशेने प्रयत्न केले नव्हते. परंतु आंबेडकर अनुयायांच्या वतीने मी पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढा मोठा निधी त्या ठिकाणी दिला आणि त्या निधीचा उपयोग जो आहे तो योग्यच होईल यासाठी पालकमंत्री स्वतः त्या ठिकाणी लक्ष देऊन आहेत आणि एक सामान्य कार्यकर्ता आंबेडकर अनुयायी म्हणून मी देखील त्याकडे योग्य दिशेने काम होत आहे की नाही याकडे आम्ही लक्ष ठेवू. आपण आंबेडकरी चळवळीमधले दिग्गज व्यक्तिमत्व आहात आणि आपलं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे सगळं शहराला जाणीव आहे. तरी आपण मतदारांना कुठल्या स्वरूपात अपील करणार आहे की त्यांनी आपल्याला मतदान करावं? मी मतदारांना अतिशय प्रामाणिकपणे आवाहन करू इच्छितो की आता जेवढेही उमेदवार तुमच्याकडे येत आहे, हम ये कर देंगे हम वो कर देंगे जे म्हणतायत ते अजिबात काम करू शकणार नाही. कारण महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये ठणठणाट झालेला आहे. या शहरामध्ये आणि प्रभागामध्ये विकास जर करायचा असेल तर फक्त पालकमंत्र्याच्या माध्यमातूनच होऊ शकतो. कारण पालकमंत्री हे DPTCचे अध्यक्ष असतात आणि DPTCला दरवर्षी या जिल्ह्यासाठी 1200 ते 1500 कोटीचा निधी उपलब्ध होतो आणि त्यासोबत पालकमंत्र्याच्या विभागाचा सामाजिक न्याय विभागाचा हजारो कोटीचा निधी त्यांच्याकडे असतो. त्या दोन्ही निधीच्या माध्यमातून या शहराचा आम्ही विकास मोठ्या प्रमाणात करू. कृष्णा भोगे महानगरपालिकेचे आयुक्त असताना प्रशासक असताना त्यांनी जकातच्या माध्यमातून फार मोठा निधी कॉर्पोरेशनला उपलब्ध करून दिला होता. आपण जकातकडे लक्ष देणार आहेत? ते आता एक धोरणात्मक निर्णय आहे तो. आता आम्ही त्या दिशेने आम्ही जेव्हा सभागृहामध्ये जाऊ महापालिकेचं कुठल्या पद्धतीने वसुली आणि महापालिकेचं उत्पन्न वाढेल त्या दिशेने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. प्रवर्गातून उभे राहिलेले उमेदवार आहेत. अतिशय तळमळीचे कार्यकर्ते आहेत आणि लोकांच्या प्रश्नासाठी अर्ध्या रात्री धावून जातात. हे आता आम्ही मागील काही दिवसात प्रचार करत असताना नागरिकांचा यांनाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. आमचं पॅनल जे आहे आमच्या पॅनलमध्ये सर्व लोक कर्तृत्ववान आहेत. आमचं पॅनल हे 1 नंबर पॅनल आहे आणि आमचे 4ही उमेदवार या ठिकाणी बहुमताने निवडून येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथे शिवसेनेचा लहानपणीचा कार्यकर्ता आहे. बाळ शिवसेना शाखापासून मी शिवसेनेत काम करत आहे आणि गुलमंडी या प्रवर्गात
नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या वार्डाचे माजी नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे. आता मला जे आमचे जे मिलिंद भाऊजी दाभाडे मागे म्हणजे तीन टाईम ते नगरसेवक आमचे ताई भाऊ, मला असं वाटतं की या वार्डामध्ये भाऊनी ॲडव्हान्स टॅक्ससुद्धा दिलेला आहे महापालिकेत. म्हणजे जेव्हा लोक ॲडव्हान्स टॅक्स भरतात याचा अर्थ असा असतो की वार्डात काम करण्यासारखा म्हणजे जे गटर मीटर वाटर सुशोभीकरण असतो किंवा गार्डनचे काम असतात किंवा बिल्डिंगचे काम असतात भरपूर झालेले म्हणून लोक ॲडव्हान्स टॅक्स भरत असतात. 80% लोकांनी हा नंदनवन कॉलनी ह्या भागात परिसरात लोकांनी टॅक्स ॲडव्हान्स भरलेला आहे. हा समजून घ्या. भाऊनी या वार्डामध्ये खूप विकासाची कामं केलेले आहे. म्हणजे रोड एवढे म्हणजे वॉल टू वॉल सगळीकडे कॉन्क्रीट रोड घेतलेले आहे. आमच्याकडे फक्त जे असेल एक पाण्याचे प्रश्न आहे. पाण्याचे म्हणजे तो पण भाऊनी मला वाटतं तिथे वरती पंप हाऊसचा निधी ठेवला होता मागे, पण तो बजेट कॉर्पोरेशनमध्ये कमी असल्यामुळे तो राहून गेलेला. पण तो पण पुढच्या ह्याच्यामध्ये आपण तो पूर्ण करणार आहे. ते पूर्ण ते सोडून टाका झालेले आहे. आता मतदार आम्हाला खूप म्हणजे जहाँ पे जिस भी वार्ड में जिस गली में हम जाते हैं तो लोग बोलते हैं आप आ गए, ठीक है, हम लोगों को आपको मतदान देने का चारों के चारों वोट आपको देना है, तय कर लिया है. और चारों के चारों जो कैंडिडेट हैं चारों के चारों धनुष्मान पे सिर्फ धनुष्मान पे मतदान करेंगे. और आने वाले समय में ये सीटें चारों सीटें हमारी चुन के आ रही हैं. हर गली में हर जगह पे धनुष्मान का शिवसेना का जो चिन्ह है और लोगों के दिल दिमाग में खून बैठा हुआ है. और मैं जो हमारे और भी जो आपके चैनल के माध्यम से लोग सुन रहे हैं उनसे कहूँगा कि आप भरपूर मतदान करें. सुबह सुबह वोटिंग को जाएं. धनुष्मान को चारों के चारों जो हमारे कैंडिडेट हैं कि चारों कैंडिडेट को हमारे भरपूर मतदान करें. हमारी ताई जो है हेमलता दाभाडे और प्रेमलता दाभाडे ताई, अमोल चंद्रकांत जी निकम, आमचे रामनभाऊ जे होते त्यांची मिसेस जे आहे त्यांची धर्मपत्नी लक्ष्मीताई आमची, आणि यश आमचे मस्के भाऊ जे माझ्यासोबत संघटनामध्ये खूप जुने कार्यकर्ते, सगळे जुने लोक आहे आम्ही. खूप म्हणजे संघटनामध्ये त्या लोकांनी किंवा मिलिंद भाऊंनी यांनी पैशासाठी म्हणजे पैसे कमवण्यासाठी काम केलेलं नाही. एक धडाडीचे मिलिंद भाऊसुद्धा या शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये धडाडीचे नेते आहे. खूप म्हणजे मोठे मोठे प्रश्न भाऊनी सॉल्व्ह केलेले आहे. या वाड्याचे सुद्धा मोठे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. आतापर्यंत आपण असं पाहिलं की नगरसेवक महानगरपालिकेतून निधी खेचून आणतात, पण मिलिंद भाऊ दाभाडे एक असे नगरसेवक राहिलेले आहेत की ज्यांनी वार्डातून वसुली करून महानगरपालिकेची तिजोरी कशी भरेल असं काम केलेलं आहे. त्याबद्दल आपली काय? भाऊनी या महाराष्ट्रात जेवढे आमदार खासदार होते काँग्रेसचे कोणत्याही पक्षाचे सगळ्याकडून भाऊनी निधी घेतलेली आहे. म्हणून लोक खूप खुश आहे भाऊबद्दल. म्हणजे बुमरे साहेब असतील, कारण की भाऊ अपक्षाचे भाऊ त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक नाव म्हणजे त्यांचं काही संबंधच नाही, तरी भाऊनी निधी घेतलेली आहे. जसं साहेबकडून निधी घेतली म्हणजे भाडाबादा कोण्या कापऱ्यापर्यंत भाऊनी रोड पोचवलेले आहे. तुम्ही या म्हणजे एक मोठा विषय आहे की जसे खासदार आमदार किंवा महापौर ज्या वार्डात त्यांचे काम होतात तसं भाऊनी काम करून ठेवलेलं आहे. म्हणजे जर महापौर असते भाऊ तर काय काम केलं असं तुम्ही विचार करू शकता. म्हणून परत एकदा हा जे पॅनलचे 4 जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही निवडून द्या आणि जल्लोष आम्ही भरपूर जल्लोष करूया. आणि राहिलेले जे छोटे मोठे मला वाटतं मागे आम्ही बाळासाहेब सांगायचे आम्हाला की 80% जे आहे तुम्ही काम करा आणि 20% राजकारण करा. तर तसंच भाऊनी जे आहे 90% त्यांनी कामच केलेलं आहे. ते कामच सकाळपासून तो काम करतात. आम्ही 10 तास आता फिरतो आहे सगळे आमचे लोक, म्हणजे सकाळी 5 तास आणि संध्याकाळी 5 तास. जिथे आम्ही जातो लोक आम्हाला खूप मान सन्मान प्रेमाने सांगतात की तुम्ही निवडून आलेला आहे, फक्त तुमची लीड किती राहील त्याच्यावर आता आपण बघू. धन्यवाद, तुम्ही मला बोलायची संधी दिली. आणि सगळ्यांना जे ऐकत असतील त्यांना विनंती आहे की सकाळी तुम्ही वोटिंग करून घ्या. तेवढी 15 तारखेला तेवढीच विनंती आहे. धन्यवाद. आणि विरोधकांना एकच भीती, मिलिंद भाऊच्या पॅनलची लीड किती. मुकुल निकाळजे
या ठिकाणी असलेले मिलिंद दाभाडे हे आंबेडकरी चळवळीचे या शहरातले आणि जिल्ह्यातले प्रमुख नेते आहेत. त्यांच्या मिसेस प्रेमलता मिलिंद दाभाडे आणि मिलिंद दाभाडे हे नाव मागच्या 20 वर्षापासून या नंदनवन कॉलनी भागाचा विकासाचा चेहरा म्हणून विकास करणारं नाव म्हणून या ठिकाणी परिचित आहे. आणि ह्या शहरामध्ये माझ्या मते सर्वाधिक विकास या नंदनवन कॉलनीच्या भागामध्ये झालेला आहे. कुठलाच प्रश्न त्यांनी शिल्लक सोडलेला नाही. आपली महानगरपालिका कर्जबाजारी असताना सुद्धा शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून केंद्र शासनाकडून असेल, राज्य शासनाकडून असेल, DPDCकडून असेल, निधी उपलब्ध करून आपल्या नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवणे हे काम करणे ही त्यांची ख्याती आहे. आणि त्याच्यामुळं आपण बघतो की सर्व समाजाचे लोक त्याच्यामध्ये अल्पसंख्याक असतील, दलित असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, सर्वांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळत आहे, त्यांच्या चेहऱ्याला मिळत आहे. कारण त्यांनी विकास करताना सर्वसमावेशक सगळ्यांचा विकास केलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना इथं मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. जनता स्वतःच त्यांची प्रचारक झालेली आहे या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं माझ्या मते त्यांचं जे बहुमत असेल ते रेकॉर्ड ब्रेक बहुमताने हे पॅनल हे चारही उमेदवार जिंकणार आहेत असं मला वाटतं. आणि आपण भरघोस मतांनी 4 नंबरच्या प्रभागातील नागरिकांनी धनुष्यबाण निशाणी समोरील या चारही उमेदवारांना निवडून द्यावा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. परिसरात राहतो. या परिसरात अनेक समस्या आहे. कचरा डेपो आहे, अशा इतर अनेक समस्या आहेत. मी त्या कचरा डेपोच्या विषयामध्ये अनेक आंदोलन केलेले आहे. त्या कचरा डेपोचा नागरिकांना फार त्रास होत आहे. आम्ही तो वारंवार प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तरी तो काही प्रश्न सुटलेला नाही. आता शिवसेनेचे जे 4ही उमेदवार रिंगणात आहे, तर मतदारांना माझं एवढं आव्हान आहे, निधी फक्त पालकमंत्रीच देऊ शकतो. इतर कुणाला मतदान करून आपलं मतदान वाया घालू नका. विकासाला मतदान करा, धनुष्यबाणाला मतदान करा व आपल्या वार्डाचा विकास करून घ्या. प्रभाग 4मध्ये मतदारांना मी आवाहन करतो की धनुष्यबाणाला मतदान करावं आणि आपल्या वार्डाचा विकास करून घ्यावा. विकास करायचा जर असेल धनुष्यबाणाला मतदान करावं लागेल. इतर कुणाही पक्षाचा या जिल्ह्यामध्ये खासदार नाही, आमदार नाही. शिवसेनेचा खासदार आहे, आमदार आहे, पालकमंत्री आहे. निधी पूर्ण पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांना आहे. तो पूर्ण या नगरसेवकांना पुरवणार व वार्डाचा विकास करून घेणार.